स्वराज्य टीव्ही, पर्याय आमचा, निवाडा तुमचा। राजमाता जिजाऊंच्या विचारांची ज्योत पेटणार। खामगाव ते सिंदखेड राजा भव्य संस्कार ज्योतयात्रा उत्साहात मार्गस्थ। राजमाता जन्मोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रजतनगरी खामगाव ते मातृतीर्थ सिंदखेड राजा या पवित्र मार्गावर भव्य संस्कार ज्योतयात्रेचे आयोजन करण्यात आले असून ही यात्रा समाजमन जागृत करणारी आणि प्रेरणादायी ठरत आहे। आज दिनांक 11 जानेवारी 2026 रविवार रोजी सकाळी 9 वाजता यात्रा राजमाता जिजाऊ, अहिल्यादेवी होळकर, सावित्रीबाई फुले आणि रमाई आंबेडकर यांच्या विचारांचा जागर घरोघरी पोहोचवण्याचा संकल्प घेऊन मार्गस्थ झाली आहे। छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम, छत्रपती शिवाजी महाराज नगर खामगाव येथे नवनिर्वाचित नगराध्यक्षा सौ अपर्णाताई सागर फुंडकर यांच्या शुभ हस्ते ज्योत प्रज्वलन व यात्रेचे अधिकृत प्रस्थान झाले। यावेळी उपस्थितांनी संस्कार, स्वाभिमान आणि सामाजिक न्याय या मूल्यांचा निर्धार केला। राजमाता जिजाऊ मासाहेबांच्या संस्कारातूनच छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजीराजे घडले। अन्यायी व जुलमी सत्तेला शह देत रयतेचे राज्य उभारण्याची प्रेरणा जिजाऊंच्या विचारातूनच मिळाली। ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणाचा पाया घालून सामाजिक अन्यायाविरुद्ध संघर्ष केला। अहिल्यादेवी होळकर यांनी न्यायप्रियता, धैर्य आणि करुणेचा आदर्श निर्माण केला, तर माता रमाई आंबेडकर यांनी त्याग, संयम व स्वाभिमानातून बाबासाहेबांच्या चळवळीला बळ दिले। या चार महामातांच्या विचारातून स्त्री सक्षम, स्वाभिमानी व निर्भय व्हावी, घराघरात संस्कार रुजावेत आणि समाज प्रगतीकडे वाटचाल करावा, हाच या संस्कार ज्योतयात्रेचा मुख्य उद्देश आहे। ही भव्य यात्रा खामगाव, अमडापूर, चिखली, देऊळगाव राजा, सिंदखेड राजा या मार्गाने मार्गस्थ झाली असून महिलांसह नागरिकांनी हजारांच्या संख्येने उत्स्फूर्त सहभाग नोंदवला आहे। संस्कार ज्योतयात्रा समितीचे प्रवीण कदम यांनी सांगितले की ही यात्रा म्हणजे केवळ कार्यक्रम नाही, तर पुढील पिढीसाठी विचारांची मशाल आहे। समाज परिवर्तनासाठी हा एक ऐतिहासिक टप्पा ठरेल। ही संस्कार ज्योतयात्रा सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरत असून महाराष्ट्राच्या सामाजिक व सांस्कृतिक चळवळीत नवे चैतन्य निर्माण करत आहे। मी सर्वप्रथम राजमाता जिजाऊ मासाहेब यांना नम्र अभिवादन करते। दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील रजतनगरी खामगाव ते सिंदखेड राजा ही संस्कार ज्योत आपण घेऊन जात आहोत। या हा एक आपल्यासाठी मोठा उत्सवच असतो आणि या उत्सवामध्ये सगळ्या आपले बंधू भगिनी खूप उत्साहाने एकत्र येतात आणि ही ज्योत, संस्कार ज्योत आपण सिंदखेड राजास घेऊन जातो। तिथे त्यांना नम्र अभिवादन करून आपण पुन्हा रजतनगरी खामगावमध्ये येऊन या संस्कार ज्योतीचे खूप उत्साहाने स्वागत केले जाते। मी पुन्हा एकदा राजमाता जिजाऊ मासाहेब यांना नम्र अभिवादन करते आणि या संस्कार ज्योत यात्रेस माझ्या शुभेच्छा देते। धन्यवाद। विश्वमाता राजमाता जिजाऊ मासाहेब यांच्या जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त यावर्षी रजतनगरी खामगाव ते मातृतीर्थ सिंदखेड राजा या मार्गावर खामगाव शहरातून राजमाता जिजाऊ, अहिल्या, सावित्री, रमाई संस्कार ज्योत यात्रेचं मागील 3 वर्षापासून आयोजन करण्यात येत आहे। यावर्षीही अतिशय आनंदोत्सवात ही संस्कार ज्योत यात्रा या भागातून निघत आहे। या संस्कार ज्योत यात्रेचा मुख्य उद्देश या मातांचे संस्कार आणि कार्य हे घराघरापर्यंत पोहोचावेत, प्रत्येकाच्या हृदयापर्यंत रुजावेत, हा एकमेव या संस्कार ज्योत यात्रेच्या माध्यमातून या ठिकाणी हा प्रोग्राम राबविला जातो। शहरात या संस्कार ज्योत यात्रेचं प्रत्येक चौकाचौकात अतिशय आनंदोत्सवात त्या ठिकाणी अभिवादन करून स्वागत करण्यात येतं। या संस्कार ज्योत यात्रेचा उद्देश हा प्रत्येकाने समजून घ्यावा व भविष्यातही या संस्कार ज्योत यात्रेच्या पाठीशी सर्व खामगावकर राहतील अशी या ठिकाणी आशा व्यक्त करतो। जिल्ह्यातील महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही निर्भीड स्वराज्य या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका आणि फेसबुक पेजला शेअर आणि लाईक करा। पाहत राहा निर्भीड स्वराज्य।